नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 आपण पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे चुडीवाला. चुडीवाला म्हणजे बांगडीवाला. हा पाठ लेखिका जयश्री रुईकर यांनी लिहिलेला आहे. तर आपण जयश्री रुईकर यांचा परिचय पाहू. लेखिका जयश्री रुईकर यांचा जन्म 1939 साली झाला. प्रसिद्ध लेखिका त्या आहेत. त्यांची जय पराजय, वेदनाला फूल आले या कादंबऱ्या आहेत. मृगजळ, अंतर्मन हे कथासंग्रह आहेत. स्वप्नातील विहीर ही बाल कादंबरी इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत. आता बाल कादंबरी म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेली कादंबरी, नोवेल. प्रस्तुत पाठात कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले आहे. डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी अमरावती येथे एक वसाहत निर्माण केली. त्या वसाहतीला तपोवन म्हणतात. आणि त्या तपोवनामध्ये अब्दुल दरवर्षी संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला त्या कुष्ठरोगी स्त्रियांना आणि मुलींना बांगड्या भरायला जायचा. आणि त्याच्या संवेदनशील वृत्तीचं वर्णन या पाठात लेखिकांनी केलेलं आहे. या पाठात समाज ऋण देणे या मूल्यांबरोबरच माणुसकीचेही दर्शन लेखिकेने घडवले आहे. समाज ऋण म्हणजे आपण समाजाला काही देणे आहोत, आपण समाजासाठी काहीतरी करायचं आहे, हे या मूल्यांबरोबर माणुसकीचेही दर्शन लेखिकेने घडवलेलं आहे. तर आपण पाठ पाहूया. अब्बाजान मत जाओ ना तपोवन को, क्यों बेटे? जाने दे अनवर, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच. एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे? अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली. अब्दुल तपोवनात जायला निघतात तेव्हा त्यांचा मुलगा जो आहे अनवर तो म्हणतो की नका जाऊ. पण शन्नू नाराजीच्या सुरामध्ये म्हणजे ती उदास असते आणि ती म्हणते की अनवर तू काही बोलू नको, ते काही ऐकणार नाही आहेत, काही फायदा नाही आहे. आज ते तपोवनात जाणारच आहे कारण त्यांच्यासाठी ती पर्वणी म्हणजे आनंदाचाच दिवस आहे. काय आहे त्या तपोवनात, कोण जाणे? म्हणून समजूत मुलाची काढत होती. मी लवकर येईन बेटा. आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला. अब्दुल त्या अनवरला म्हणाले की मी लवकर येईन आणि म्हणून तपोवनात जायला निघाले. आज संक्रांत, त्यात मंगळवार. कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद. शन्नू नाराजीच्या सुरात म्हणते की आज संक्रांत आहे, आज मोठा सण आहे, आज मंगळवार आहे आणि आज बायका बांगड्या भरायला येतील, देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान नेमकं आज सणावाराचं दुकान आपलं बंद. रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार. रघुभैया अब्दुलांचा भाऊ. तर ते म्हणतात की त्यांचा धंदा, त्यांचा व्यवसाय खूप चालेल कारण त्यांच्याकडे आता बांगड्या भरायला स्त्रिया जातील कारण आपलं दुकान बंद आहे. उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयांच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात. कारण की सणावाराचं अब्दुल तपोवनात चाललेत म्हणून ती रागवलेली आहे आणि त्यामुळे आपला त्या व्यवसायावरती, आपल्या धंद्यावरती त्याचा परिणाम होतोय असं तिला वाटतं. शन्नू चुप बैठ हबी, तिला गप्प बसवतो. एका हातात बांगड्याची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या. पेटी घेतली, एक पिशवी घेतली आणि पायात चपला सरकवल्या म्हणजे घातल्या. हे बघा,
रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून. धंद्यावर परिणाम होतो त्याचा. समजलं? शन्नू म्हणते की तपोवनात जातोय असं म्हणून सांगू नका. कारण तिथल्या परिसरातल्या सगळ्या लोकांना माहीत होतं की तपोवनात कुष्ठरोगी स्त्रिया राहतात. कारण की त्या काळामध्ये कुष्ठरोग हा महारोग म्हणून म्हटलं जायचं. महारोग म्हणून आहे आणि त्या काळात ज्यांना कुष्ठरोग व्हायचा त्या लोकांना समाजाच्या बाहेर काढलं जायचं. तर शन्नूला तीच भीती वाटते की जर कळलं तपोवनात अब्दुल जातो आहे तर नक्कीच आपल्याकडे बांगड्या भरायला स्त्रिया येणार नाहीत. म्हणून ती सांगते की सांगू नका कोणाला की मी तपोवनात चाललेलो आहे म्हणून. अब्दुलने एक वार तिच्याकडे पाहिले, म्हणजे एक वार म्हणजे एकदा तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. क्रोध म्हणजे राग. ओळखीचा होता की बाबा ती आता चिडलेली आहे, रागवलेली आहे आणि ती चिडणारच, आणि तो परिचयाचा होता. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. कीव आली, कीव येणे, दया येणे. दया आली की तिचं रागवणं हे साहजिकच आहे. कारण सणावाराचा आपला व्यवसाय सोडून, धंदा सोडून आपण तपोवनात जातोय म्हणून. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून, उसवलेल्या म्हणजे स्टिचेस निघालेल्या, थंडी चांगलीच वाजत होती. बस आली. बांगड्यांची पेटी आणि पिशवी सांभाळत अब्दुल बसमध्ये चढला. अगदी खिडकीजवळ बसला. पेटी अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? बसस्टॉपवर आला, बसमध्ये बसला आणि बांगड्यांची पेटी आपल्या मांडीवर ठेवली. का तर त्या बांगड्यांना धक्का लागू नये, फुटू नयेत म्हणून. आणि त्याने स्वेटर जो घातलेला होता तो उसवलेला होता, म्हणजे स्टिचेस निघालेले होते. लाल, हिरव्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने पाहिले. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. म्हणजे थंड वाऱ्याचा जो झोत होता, झुळूक होती, ती त्रासदायक वाटू लागली, म्हणजे खूप थंडी वाजायला लागली असते. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. म्हणजे मफलर जो आहे, मफलर म्हणजे स्कार्फ, तो कानाला घट्ट बांधला. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. जिल्हाधिकारी कार्यालय होतं तिथे अमरावतीमध्ये. तिथं पाऊण बस म्हणजे जवळजवळ 3/4, अर्ध्यापेक्षा जास्त बस रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? कारण तपोवन हे कुष्ठरोग्यांची वसा होतं, तर त्यामुळे तिकडं कोणी जास्त जायचे नाहीत. जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. उतारू म्हणजे प्रवासी. अगदी 5-6 लोक राहिले होते. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. गोलाकार कमान, कमान म्हणजे काय तर तपोवनात एक अर्धवर्तुळाकार उभारलेलं प्रवेशद्वार होतं, म्हणजे एंट्रन्स होता, गेट होतं. ते गेट असं हाफ सर्कलमध्ये होतं आणि अब्दुलचं लक्ष त्या कमानीकडे गेलं. अर्धवर्तुळाकार कमानीकडे, प्रवेशद्वाराकडे गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल, म्हणजे त्या प्रवेशद्वारावरती एक वेल चढली होती. ती अब्दुलने 6 महिन्यापूर्वी पाहिली होती. ती खूप तेव्हा छोटीशी होती, हातभरच होती, पण आता ती पूर्ण पसरलेली होती. 6 महिने होऊन गेले होते अब्दुलला तपोवनात येऊन. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. अब्दुल गेटजवळ पोचताच मुलींनी गलका केला, म्हणजे गोंधळ केला तिथे. चुडीवाला आला, चुडीवाला आला. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथाऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. तपोवनात आत गेले. मुलींनी पाहिला, मुलींनी गोंधळ सुरू केला आणि तिथं आंब्याच्या झाडाखाली चौथाऱ्यावर, चौथारा म्हणजे काय की झाडाखाली बांधलेला कठडा, आणि सगळ्या स्त्रिया कामधंदा सोडून त्या ठिकाणी अब्दुलच्या आजूबाजूला
येऊन जमल्या. कामधंदा हा जोड शब्द आहे. त्या लाल रंगाच्या मला, त्या हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला. मागच्या वेळी मी सांगितलं होतं, असं त्या स्त्रिया अब्दुलला म्हणू लागल्या, की कारण त्या स्त्रियांनी आधीच सांगितलेलं होतं, की मला अशा रंगाच्या बांगड्या आणा. एकीने सांगितलं आरसा आणा. त्यामुळे त्या विचारत होत्या. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली होती. सगळ्या स्त्रिया सगळं काम सोडून तिथे अब्दुलच्या भोवती जमा झाल्या होत्या. गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. अब्दुल एकेकीला हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा. कारण त्या अब्दुलची वाटच बघत होत्या बांगड्या भरण्यासाठी. त्यांच्या मनपसंत म्हणजे आवडीच्या त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. आता पहा, कुष्ठरोगी स्त्रिया होत्या आणि त्या कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरणे म्हणजे एक दिव्यच, म्हणजे एक कठोर परीक्षाच म्हणायची किंवा तो एक कसोटीचाच प्रसंग म्हणायचा. कारण की तुम्ही जर कधी कुष्ठरोग्यांचे जर चित्र पाहिलं असेल किंवा त्यांच्याबद्दल कधी ऐकलं असेल तर त्यांचे हात वगैरे पाहिले तर ते सगळे असे नष्ट झालेले असतात. म्हणून अब्दुल म्हणतो की त्यांच्या हातात बांगड्या भरणं म्हणजे एक कठोर परीक्षाच आहे. पण अब्दुलला ती कला साधली होती. अब्दुलला ती कला म्हणजे स्किल साधलं होतं. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. कारण बांगड्या भरल्यानंतर त्यांना जो आनंद होई आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद जेव्हा अब्दुल बघत होता तेव्हा खूप लाख मोलाचा वाटे. म्हणजे समाधान वाटे, की पहा मी कोणाला तरी आनंद देऊ शकतो असं अब्दुलला समाधान वाटे. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू होता. साऱ्या तपोवनातील एक आनंदाचा, तो चैतन्याचा दिवस. म्हणजे तो दिवस म्हणजे चैतन्याचाच दिवस, आनंदाचा दिवस त्या सगळ्यांसाठी. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. देवदूतासारखा अब्दुल वाटायचा. कारण तो तिथे यायचा, संक्रांतीला यायचा, ज्येष्ठ पौर्णिमेला यायचा आणि सगळ्यांना आनंद देऊन जायचा. देवदूत म्हणजे देवाने पाठवलेला दूत असं त्या स्त्रियांना वाटे. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत. आतुरतेने वाट पाहणे म्हणजे उत्सुकतेने वाट पाहणे. आणि अब्दुलला तो आनंद बघून विलक्षण समाधान वाटे. कारण बांगड्या भरल्यानंतर ज्या स्त्रियांवरच्या चेहऱ्यावरचा आनंद जो आहे तो वेगळाच होता आणि ते पाहून अब्दुलला खूप समाधान वाटे. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. अब्दुल मियाँ, तपोवन से चिट्ठी आई है आपको. दिखाओ दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे. मग वाचून दाखव ना तूच, रघुभैयाला अब्दुल म्हणाला. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली कारण मराठीत होती. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नो यांना खूपच आनंद झाला. कारण तपोवनातून चिठ्ठी आली होती आणि ती वाचल्यानंतर खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता. खास अब्दुलला आमंत्रण होतं. त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्याला निमंत्रण दिलं होतं. अगदी स्पेशल इन्व्हिटेशन अब्दुलला आणि शन्नूला होतं, दाजीसाहेबांकडून दिलेलं होतं. कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. म्हणजे त्यांनी विचारसुद्धा कधी केला नव्हता की असा माझा सत्कार होईल, असं माझं भाग्य, असं माझं नशीब असेल. भाग्य म्हणजे नशीब, की मला अशा मोठ्या व्यक्तीच्या हातून माझा सत्कार होईल. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता.
पुन्हा पुन्हा तो स्वतःच स्वतःला विचारत होता, सत्कार करण्या एवढं मी काय केलं आहे तपोवनासाठी? असा विचार करत होता की मी एवढं काय, फक्त तर बांगड्या तर भरायला जायचो आणि मी काय केलं एवढं माझा सत्कार करणार आहे. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. अब्दुल एकटाच कार्यक्रमाला गेला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. निमंत्रित म्हणजे स्पेशल गेस्ट म्हणू आपण, की ते बसले होते तिथे. इन्व्हिटेशन दिलेले गेस्ट होते. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला, कारण त्या निमंत्रित पाहुणे मंडळी मोठ्या मोठ्या व्यक्तींमध्ये तिथे अब्दुलला बरोबर बसायला सांगितलं होतं. पण त्यांच्याबरोबर बसायला अब्दुलला संकोच वाटला, म्हणजे मोकळेपणा वाटला नाही, कारण की त्या किती मोठ्या व्यक्ती होत्या त्या, आणि त्या मोठ्या व्यक्तींबरोबर कसं बसायचं, त्यामुळे त्यांना मोकळेपणा वाटत नव्हता. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द म्हणजे स्वतः दाजीसाहेबांनीच त्याला बोलवून जवळच्याच खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. दाजीसाहेबांनी स्वतः त्याला जवळ बोलून खुर्चीवर बसायला लावले. सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा मेन गेस्ट आपले, आणि व औपचारिकता झाल्यानंतर, औपचारिकता म्हणजे फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. दाजीसाहेब बोलायला सुरुवात केली ना, अब्दुलला एकदम सरप्राईज झालं. 84 वर्षाचा वृद्धाचा ताठपणा, 84 म्हणजे 84 एज, आणि त्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, देहयष्टी म्हणजे त्यांची बॉडी, तेजपुंज चेहरा म्हणजे चेहऱ्यावरचं ते तेज, गौरवर्ण म्हणजे त्यांचा गोरा रंग, वर्ण म्हणजे रंग, गौर म्हणजे गोरा, पांढरे स्वच्छ धोतर, त्यांचा पोशाख धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा. आता हे आहे दाजीसाहेबांचं व्यक्तिमत्वाचं वर्णन आहे, की ताठपणा आहे, उंच सडसडीत देहयष्टी आहे, तेजपुंज चेहरा आहे, गौरवर्ण आहे, आणि त्यांचा पोशाख म्हणजे पांढरे स्वच्छ धोतर आहे आणि बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला फेटा. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघतच राहिला. म्हणजे 84 वय असूनही, म्हणजे 84 एज असूनही त्यांचा जो आवाज होता तो खणखणीत होता, अगदी स्ट्रॉंग होता, आणि बोलण्याची ऐट म्हणजे बोलण्याचा जो रुबाब होता, त्यांनी तो भारावून गेला, प्रभावित झाले. दाजीसाहेब बोलत होते आणि त्यांचे हे व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य आहे, व्यक्तिमत्व पाहून ते भारावूनच गेले. आणि दाजीसाहेब बोलत होते आणि अब्दुल ऐकत होता. रामानं सेतुबंधन केलं, पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार, पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवानं लाभल्या आहेत. दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली की रामानं सेतुबंधन केलं. आता कुठे सेतुबंधन केलं, तर लंकेला जाताना, सीतेला आणायला जाताना त्यांनी समुद्रावरती सेतुबंधन केलं, आणि ते सेतुबंधन, तो पूल बांधला, त्यासाठी अनेकांनी हातभार लावला, मदत केली, आणि त्या मदत करणाऱ्यांमध्ये एक छोटीशी खारही होती. खार म्हणजे स्क्वेरल. तिने सुद्धा तिच्या शक्तीप्रमाणे सेतू बांधताना, पूल बांधताना रामाला मदत केली, अशी कथा आहे. तशीच मदत दाजीसाहेब सांगतात की या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला लाभल्या, सुदैवानं लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला, तेव्हा अनेक बांगडेवाल्यांनी भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली.
म्हणतात की आम्हाला या स्त्रियांसाठी संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्यासाठी आम्ही अनेक बांगडेवाल्यांना भेटून विनंती केली की तुम्ही या तपोवनात बांगड्या भरायला, पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. कारण की कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरायचं म्हणजे सगळेजण त्यावेळी घाबरायचे, याला कुष्ठरोगाला, लेप्रसीला घाबरायचे आणि त्यामुळं कुणीच तयार नव्हतं. पण अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं की नाही, मी बांगड्या भरायला या स्त्रियांना येईल असं वचन दिलं दाजीसाहेबांना. आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथं येतात आणि दरवर्षी संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला ते न चुकता या कुष्ठरोगी स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी तपोवनात येत होते. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात आणि येऊन त्यांच्या चेहऱ्यावरती ते आनंद देतात. वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. कारण की अब्दुल मियांची ते वाट पाहायच्या बांगड्या भरण्यासाठी आणि खूप आनंदाने बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे सुख होतं ते वेगळंच असायचं. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. म्हणजे त्यांनी सांगितलं की दाजीसाहेबांनी सांगितलं कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता. मोबदल्याची अपेक्षा म्हणजे की कुठलाही पैसा न घेता किंवा कुठलाही पैसा मला एवढा पाहिजे, हे पैसे पाहिजेत एवढ्या बांगड्यांचे, असे कुठलीही अपेक्षा त्यांनी एक्सेप्टेशन्स ठेवलं नव्हतं आणि आठवणही करून त्यांना द्यायला लागायची नाही. ते स्वतःहून या 2 सणांना, संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात यायचे. तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात की कधी अब्दुल येत आहेत. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखरच फार मोठी आहे. दाजीसाहेबांनी सांगितलं की अब्दुल मियांनी जे समाजकार्य केलेलं आहे ती खरंच मानवसेवा आहे. त्यांनी खूप मोठं योगदान या तपोवनासाठी दिलेलं आहे. त्यांचं योगदान, त्यांचं काम जे अनमोल आहे, अनमोल म्हणजे त्याचं मोल करता येत नाही. म्हणूनच आज त्यांचा सत्कार करायचं ठरवलेलं आहे. सन्मान करायचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथं येऊन करावा. अब्दुल मियांनी वरती यावं आणि अब्दुल मियांनी त्याचा स्वीकार करावा या सत्काराचा. म्हणून अब्दुल मियांना दाजीसाहेबांनी स्वतः स्टेजवर बोलवलेलं. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. दाजीसाहेबांनी स्टेजवर बोलवल्यानंतर अब्दुल यांना फुलांचा गुच्छ दिला आणि तो पण तपोवनातल्या लोकांनी तयार केलेला फुलांचा गुच्छ, फुलदाणी दिली. टाळ्यांचा कडकडाट झाला. अब्दुल अतिशय भारावून गेला. म्हणजे ते सगळं दाजीसाहेबांनी केलेलं कौतुकामुळे ते भारावून गेले. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. उशीर म्हणजे विलंब, कारण त्या कार्यक्रमामध्ये बराच वेळ झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. म्हणजे जे काही स्पेशल गेस्ट होते ते मोटारीतून जाणार होते. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. आज एवढा मोठा सत्कार झालाय, आज दाजीसाहेबांनी एवढं मोठं कौतुक केलंय आणि कोणीच तयार नव्हतं, पण मी तयार झालेलो आहे आणि बांगड्या भरल्यानंतर जो आनंद स्त्रियांना मिळत होता तो वेगळाच होता. आणि हे आता जर शन्नूनी पाहिलं असतं तर तिला खूप आनंदही झाला असता, असा विचार ते करत होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता, कारण ती प्रत्येक वेळी तपोवनात जाताना काय करायची, रागाने बोलायची, नाराज व्हायची. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. त्या दिवशी आकाशामध्ये अष्टमीचा चंद्र म्हणजे ते चंद्राची 8वी कला ती दिसत होती. आकाश
मेघरहित निळ्या नितळाईने नटलेलं होतं. म्हणजे आकाशात पूर्ण असं स्वच्छ झालं होतं. नितळाईने नटलं होतं म्हणजे की त्यामध्ये स्वच्छ असं आकाश दिसत होतं. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होते. अंतर्बाह्य म्हणजे आतून बाहेरून प्रसन्न वाटत होते. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला, घरी आला. अब्दुल येताच शन्नो उठली. आले, जर रात्र झाली होती. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली, उतरला आणि घरी आला. शन्नो उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली, म्हणजे जेवणाचं ताट. अब्दुल एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला. तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. अनवर जेवला. तो खिम्यासाठी हट्ट करून बसला होता. खिमा म्हणजे मटणाचा तो एक भाग असतो. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला, कारण की त्याला वाईट वाटलं की अरे अनवर खिम्यासाठी हट्ट करून बसला तर आपण देऊ शकलो नाही. तेही होतं. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. आता जेवणावरची इच्छा मरून गेली म्हणजे जेवायची इच्छाच उरली नाही, जेवूच वाटत नव्हतं. तोंडात घास घोळू लागला होता, म्हणजे जो तोंडात घास घातला होता तो गिळता पण येत नव्हता. कितींदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नो बोलली. शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. शन्नो तिथं अब्दुल जेवत असताना म्हटले की हा धंदा नको, बांगड्यांचा धंदा नको, आता आपण दुसरा धंदा सुरू करू. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नोचे बोलणे त्यातला शब्द त्याला पाठ होता, कारण ती तेच सारखं बोलत होती. त्यामुळे अब्दुल यांना माहिती होतं की शन्नो काय काय बोलणार आहे, कारण प्रत्येक वेळी तेच तिचं बोलणं असायचं. कितींदा तरी तेच बोलून झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नोला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. अब्दुल म्हटला की काय आहे, धंदा बरोबर आहे, पण या धंदा करायला पैसे कुठून आणायचे, भांडवल कुठून आणायचं? तो थोडासा जोराने बोलला. भांडवलापेक्षा त्याला अब्बूजानपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. अब्बाजानपासून म्हणजे अब्दुल यांचे वडील अब्बाजान, पिढीजात म्हणजे हा त्यांचा व्यवसाय होता, बांगड्यांचा व्यवसाय पिढीजात होता, म्हणून सोडवत नव्हता. नवरात्र संपले. नवरात्र म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नवरात्र हे देवीचा उत्सव. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. नवरात्रात धंदा चांगला झाला, दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचं काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलता? चेहरा नाराज पाहून रघुभाईने विचारले की आज दुकान नाही खोलत का तू? नहीं रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. अब्दुल म्हणतात की हे तपोवन आहे, हे आता दाजीसाहेबांच्या हातात राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मनच लागत नाही धंदा करायला. आता तपोवनाचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनाने फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं? अब्दुल विलक्षण हळवा झाला. चिठ्ठी पाहून किंवा रघुभैयांना ते कळालं की अब्दुलला कळालं की आता तपोवन हे दाजीभैयांच्या किंवा दाजीसाहेबांच्या हातात राहिलं नाही, ते आता दुसऱ्या कुणाच्या तरी हातात जाणार
आहे आणि हे कळल्यापासून त्यांना काय झालं, लक्षच लागत नव्हतं आणि त्यांच्या मनामध्ये एकच विचार होता की आता या रोग्यांची काळजी कशी घेतली जाणार, त्यांना कोण बघेल. कारण दाजीसाहेबांनी, डॉक्टर दाजीसाहेब पटवर्धनांनी तिथं तन म्हणजे आपलं पूर्ण सर्वस्व देऊन ती कर्मभूमी तपोवनाची फुलवली होती. आता कर्मभूमी म्हणजे जिथं आपण काम करतो, ज्या भूमीत आपण काम करतो त्याला कर्मभूमी म्हणतात आणि ही कर्मभूमी म्हणजे तपोवन जी आहे ती दाजीसाहेबांनी फुलवली होती ती. आणि आता तिचं काय होईल? अब्दुल हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोले दिले, म्हणजे रात्रीचे 2 वाजले होते. टोले म्हणजे त्यांनी 2 वाजताचा अलर्ट दिला. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला, अगदी हलकेच. कोपऱ्यातल्या बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीत एक एक वस्तू बाहेर काढू लागला. त्या कोपऱ्यात बांगड्यांची पेटी होती. पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत धावतच त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखवणार होता. पण आता अब्दुलच्या मनाला इतकं वाईट वाटलं की आता दाजीसाहेब नाही आहेत. आता दाजीसाहेबांनी दुसऱ्याच्या हातात दिलेलं आहे. तर खरंच या स्त्रियांचं काय होणार आहे? त्यांची काळजी कशी घेणार आहे? तो त्याच विचारात आणि पुढच्या सणाला जाण्यासाठी त्याने स्त्रियांनी मागवलेल्या काही वस्तू, पावडरचा डबा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या हे सगळं संक्रांतीला तो घेऊन जाणार होता आणि घेऊन गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघणार होता आणि तो चेहऱ्यावरचा आनंद बघून अब्दुल सुखावणार होता. अब्दुलला समाधान मिळणार होतं. पण आता सारं संपलं. म्हणजे आता कोण संक्रांतीला त्यांना बांगड्या भरणार? आता कोण ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरणार? हे त्याच्या मनामध्ये विचार चालू होते. आणि स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचं सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. अब्दुलला जाणवतं की स्वतःसाठी कोण पण जगतं, स्वतःसाठी सगळेच करतात, पण दुसऱ्यासाठी किंवा दुसऱ्याला आनंद देण्यात जे सुख असतं ते वेगळंच असतं आणि ते सुख अब्दुल वर्षातून 2 वेळा अनुभवत होता की आपण दुसऱ्याला सुख देण्याचा, आनंद देण्याचा प्रयत्न केल्यावर दुसरा किती आनंदी होतो हे अब्दुलने अनुभवलेलं होतं. पण आता ते मिळणार नव्हतं. कारण आता संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कोण येईल हे अब्दुलला माहीत नव्हतं. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्यांची जीवनेच्छा एकाएकी उडून गेली. म्हणजे एखाद्या वस्त्राचा म्हणजे एखाद्या कापडाचा रंग निघून गेला की ते कापड कसं दिसतं किंवा त्यात काही जीव नसल्यासारखं होतं. तसंच हे सगळं ऐकून कुष्ठरोगी स्त्रियांच्या विषयी विचार करून त्याला जीवन इच्छाच उडून गेली. म्हणजे आता जीवन जगण्याचीच इच्छा उडून गेली की आता कसं होईल ते. त्या साऱ्या वस्तूकडे बघता बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. पाण्याने काठोकाठ भरून आले म्हणजे डोळ्यात पाणी भरून आलं. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. म्हणजे सगळं तपोवनातलं त्याला आठवायला लागलं होतं. हे सगळं आठवत होतं की आता त्या स्त्रिया ना कशा बांगड्या कोण भरेल वगैरे वगैरे. आणि हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. उतरणीला लागली म्हणजे आता पहाट, रात्र संपत होती आणि आता पहाट होत आली होती. आणि सगळं आठवून तो शांत बसलेला होता अब्दुल की आता काय आहे की जे तन मन धनाने फुलवलेले डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धनांनी फुलवलेली ही तपोवनातली वसाहत आता तिचं काय होईल आणि त्या स्त्रियांच्या मुखावरती आता कोण आनंद देईल. आणि यातून माणुसकीचं दर्शन घडतंय. समाज ऋण आपण दिले पाहिजे. समाजाचं ऋण
आपण फेडलं पाहिजे आणि या मूल्यांबरोबरच माणुसकीचं दर्शनही घडवलं आहे. विद्यार्थ्यांनो, हा पाठ तुम्हाला समजला असेल तरी पण आपण हा पुन्हा पाठ एकदा वाचावा, म्हणजे त्यातले शब्द, त्यातली वाक्य तुम्हाला कळतील. धन्यवाद.